नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण केस गळतीमध्येच एक नवीन माहिती बघणार आहोत. ती म्हणजे की केस गळती जर आपल्याला थांबवायची असेल तर ही गोष्ट केली तर लवकरच आपली केस गळती होणार नाही. मंडळी, सकाळी झोपेतून उठल्यावर उशिरा पडलेले केस असतो किंवा अंघोळीनंतर विचारताना कंगव्यात अडकलेल्या केसांची बुंचका असतो. यामुळे आपण कायमच चिंतेत सापडतो. अनेकदा महागड्या जाहिरातीने भुलून महागडे शॅम्पू, कंडिशनर्स आणि हेअर सीमवर हजारो रुपये खर्च करतो. पण आपण एक गोष्ट विसरतो की केसांचं आरोग्य हे केवळ बाह्य उपचारावर नाही तर आपल्या शरीराच्या अंतर्गत पोषणावर अधिक अवलंबून असतं. जेव्हा आपल्या शरीरात लोह जसं इरोन, प्रथिने आणि आवश्यक जीवनसत्वाची कमतरता निर्माण होते तेव्हा केसांच्या मुळे कमकुवत होतात. पण केसांना भरपूर पोषण मिळण्यासाठी आपण आहारात कोणत्या भाज्या खायला हव्यात आणि ते जाणून घेणार आहोत. पालकमध्ये लोहाचं प्रमाण अत्यंत उच्च असतं. लोहाच्या कमतरतेमुळे होणारा ॲनिमिया हे केस गळण्याच्या सर्वात मोठं कारण मानलं जातं. जेव्हा शरीराला लोह पुरेशा प्रमाणात मिळतं तेव्हा कमकुवत झालेले केस पुन्हा मजबूत होतात. पालक नियमित खाल्ल्याने डोक्यांच्या स्कॅल्पवरील नैसर्गिक तेल म्हणजेच सिबम तयार होण्यास मदत होते, ज्यामुळे केस कोरडे पडत नाही. पालकमध्ये असलेले व्हिटॅमिन सी हे शरीरातील कॉलेजन वाढवतं, ज्यामुळे केसांची लवचिकता टिकून राहते आणि केस तुटतं देखील. तर पालकमध्ये फोलेट आणि मॅग्नेशियम हे घटक केसांच्या पेशींच्या पुनर्जीवनसत्वासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. मंडळी, पालकसोबतच आपण आहारात सोयाबीन देखील खायला हवे. सोयाबीनमध्ये प्रथिने भरपूर असतात, ज्यामुळे केसांची घनता अधिक वाढते. तर मंडळी, अशा स्वरूपामध्ये आपण रोजच्या आहारामध्ये जर हे पदार्थ खाल्ले तर आपली केस गळती नक्कीच कमी होईल. तर मंडळी, ही होती केस गळती संदर्भातली छोटीशी माहिती. कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. ही माहिती आपण ऑनलाईन घेतलेली आहे. धन्यवाद.